रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी, चविष्ट आणि उपवासासाठी परफेक्ट अशी साबुदाणा खीर। ही खीर इतकी मऊ, क्रीमी आणि स्वादिष्ट लागते की एक वाटी कधी संपते ते कळतच नाही। तर चला मग रेसिपी सुरू करूया। सर्वात आधी आपण खीरीसाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत। या ठिकाणी मी 1 लिटर दूध घेतलेले आहे आणि 1 वाटी बारीक साबुदाणा घेतलेला आहे, जो मी 2-3 तास आधीच भिजवून ठेवलेला होता आणि 2 चमचे तूप घेतलेले आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्ट नुसार कमी जास्त करू शकता। तर या ठिकाणी मी केशरच्या 5 काड्या घेतलेल्या आहेत, ज्या मी आधीच दुधामध्ये भिजवायच्या विसरून गेले। तर ड्रायफ्रुट्स मध्ये आपण घेतलेले आहेत चारोळे, मनुके, बदाम आणि काजू। तर हे झाले आपल्याला खीरीसाठी सर्व लागणारे साहित्य। हे ड्रायफ्रुट्स आहेत, याला आपण कट करून घेणार आहोत। जास्त पण बारीक कट करायचे नाहीयेत, थोडे मोठाडच ड्रायफ्रुट्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रुट्स कट झाल्यानंतर गॅसवर एक कढई ठेवा आणि कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाका। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी आता आपण तुपामध्ये ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत। आपण तुपामध्ये काजू आणि बदाम टाकून त्याला भाजून घेणार आहोत आणि काजू बदाम भाजल्यानंतर आपण नंतर चारोळे आणि मनुके टाकणार आहोत। या ठिकाणी मला तूप थोडेसे कमी वाटले म्हणून मी अजून 1 चमचा त्याच्यामध्ये तूप टाकते। म्हणजेच आपल्याला खीरीसाठी आता टोटल 3 चमचे तूप टाकले। आता काजू बदाम थोडे भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये मी मनुके आणि चारोळे टाकणार आहे। काजू आणि बदाम भाजायला उशीर लागतो आणि मनुके लवकर भाजतात, मग मनुक्याची टेस्ट अशी कडवट लागते, म्हणून कधी पण मनुके आपण नंतर टाकायचे। उपवासाला तुम्हाला साबुदाणा खिचडी भगर खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही खीर एकदम बेस्ट आहे। तर चला, आपले ड्रायफ्रुट्स चांगले भाजलेले आहेत आणि त्यांचा कलर पण चेंज झालेला आहे। तर याला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आणि त्याच तुपामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा टाकणार आहोत आणि त्याला आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत। आपला साबुदाणा जर चांगला आता भाजला तर नंतर तो दूध टाकल्यानंतर चिटकून बसणार नाही एकमेकाला, आपली खीर मस्त होईल। 2-3 मिनिटं मस्त तुपामध्ये साबुदाणा भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत। दूध टाकल्यानंतर आपल्याला साबुदाणा हलवत राहायचा आहे, नाहीतर तो लगेच चिटकून बसेल स्टार्टिंगलाच। आता या ठिकाणी तुम्हाला गॅसची फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आहे। खीरीला तुम्हाला पळीने सारखे हलवायचे आहे, नाहीतर जो आपला साबुदाणा आहे तो खाली कढईला चिटकू शकतो। आता मी केशर दुधामध्ये भिजवायचं विसरले, तर आता या खीरमध्ये मी केशर टाकून घेते। हळूहळू याचा कलर खीरीला चढेल। आता ही खीर आपल्याला 15 ते 20 मिनिटं मस्त शिजवून घ्यायची आहे, जोपर्यंत आपला जो साबुदाणा आहे तो चांगला ट्रान्सपरंट होत नाही। आता आपली खीर चांगली शिजली आहे। या ठिकाणी आपण याच्यामध्ये साखर टाकूया। आता याच्यामध्ये तुम्ही साखरेचे प्रमाण तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। साखर टाकल्यानंतर आपल्याला याला पळीने सतत हलवत राहायचे आहे। आता आपल्याला ही खीर परत 10 ते 15 मिनिटं मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे। या ठिकाणी ही खीर तुम्हाला खूप पातळ वाटत असेल, पण जसजशी आपली खीर थंड होईल तशी तशी ती घट्ट व्हायला सुरुवात होईल। मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारची खीर आवडते। खीर शिजत आल्यानंतर शेवटी आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करा आणि बारीक गॅसवर मस्त खीरीला 4 ते 5 मिनिटं शिजू द्या। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि या रेसिपी बद्दल तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा। आणि नेक्स्ट कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की आपली खीर किती मस्त दिसत आहे आणि तिला टेक्स्चर पण किती छान आलेलं आहे। तर या ठिकाणी आपण गॅस बंद करूया। तर आपली खीर मस्तपैकी शिजलेली आहे, तर तिला एका बाउलमध्ये आपण सर्व करूया। ही खीर इतकी टेस्टी लागते की मी तुम्हाला ते शब्दामध्ये सांगू शकत नाही। ही खीर तुम्ही नवरात्र, एकादशी, चतुर्थी अशा सर्व उपवासासाठी ही खीर चालते, कारण की याच्यामध्ये आपण कुठलेही वेगळे पदार्थ टाकलेले नाही। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।